चला तर मित्रो, आज आपण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट चॅप्टर नंबर 2 महाराष्ट्र स्टेट बोर्ड सायन्स पार्ट 1 फर्दर चॅप्टरचा पार्ट घेऊन आलेलो आहोत. इथे आपण बघूता की हाऊ टू रिमेंबर द ग्रुप्स इन द कोटेशन्स. आतापर्यंत आपण बघितले आहे की पिरियड टेबल होता कसा, काय काय त्याचे क्लासिफिकेशन झालेले आहेत, कशा प्रकारे ते डिवाइड झालेलं आहे, कसे ब्लॉक्स आहेत, कसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं, कशा प्रकारे तो तयार झालेला आहे, या सगळ्या काही गोष्टी मॉडर्न पिरियड लॉ शिकलो, मॉड्युलस पिरियड टेबल शिकलो, बरंच काय शिकलो. आणि याच आपण बघणार आहोत हाऊ टू रिमेंबर द पिरियड टेबल इन अ सिक्वेन्शियल वे. चला तर ठीक आहे. तर आता आपण ग्रुप वाईज लर्न करणार आहोत. तर सगळ्यात पहिला ग्रुप आहे मित्र हो, ग्रुप नंबर फर्स्ट. आणि या ग्रुपलाच म्हणतो आपण अल्कली मेटल्स. कोणते मेटल्स मित्र हो? अल्कली मेटल्स. तर अल्कली मेटल्सची सुरुवात होती बघा हायड्रोजन. हायड्रोजन इज नॉट अन अल्कली मेटल अँड इट इज नॉट अन ऑल्सो अन हॅलोजन. हे ऑलवेज एक डिबेट राहिलेलं आहे की ते अल्कली मेटलला कन्सिडर करावं का हायड्रोजनला याच्यामध्ये टाकावं. आणि तो मेटलच्या काही प्रॉपर्टी शो नाही करत, जसं की तो सॉलिड नाही वगैरे ह्या त्या गोष्टी, आणि तो गॅसेस असतो, त्यामुळे त्याला आपण त्याच्यात ऍड नाही करू शकत. पण तरी पण फर्स्ट ग्रुपमध्ये इन्क्लूड ठेवलेलं आहे ऍक्च्युअल टू कन्व्हेन्शन, म्हणून आपण बघू पहिल्या ग्रुपमध्ये. चला ठीक आहे. पहिला आहे हायड्रोजन. ठीक आहे. नंतर आहे लिथियम. नंतर आहे सोडियम. नंतर आहे पोटॅशियम. नंतर आहे रुबिडियम. आहे का आहे कन्सिडर करून घ्या. नंतर आहे सेसियम. आणि लास्टला आहे एफआर फ्रान्सियम. यस आहे का सी आहे? आय थिंक सो. आणि हा मित्र, हा फ्रान्सियम ऍक्च्युली रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे. आणि मोस्टली रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आपण काय म्हणून डिस्कस केले होते? ऍक्टिनाइट्स. काय म्हणून डिस्कस केले? ऍक्टिनाइट्स 14th एलिमेंटचे जे की 2 ट्रान्झिशन सिरीज होत्या, ए ब्लॉक एलिमेंट, त्याच्यामध्ये ऍक्टिनाइट्स आणि लॅन्थिनाइट्स. ऍक्टिनाइट्स काय होते? सगळे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स होते, पण इथं फ्रान्सियम पण रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे. ठीक आहे. आणि ऑफकोर्स तुम्ही बघा सोडियम, तर सुरुवात तर याची एसून झाली. सिम्बॉल येणे कसं काय? तर या सोडियमचंच दुसरं नाव आहे, लॅटिन नेम आहे नॅट्रियम. That's why we have derived the symbol of sodium from Na, natrium name. This is the called, हे जे नेम आहे ना, हे लॅटिन नेम आहे. तर यार इथं तर मला शिकवायचं आहे, इथं यालाच काय म्हणू आपण? इट इज लॅटिन नेम. हा सोडियमचं काय आहे मित्र हो? लॅटिन नेम. तसंच मग ऑफकोर्स पोटॅशियमचं पण असेल. पोटॅशियमचं लॅटिन नेम के फॉर आय थिंक सो कॅलियम. हो, कॅलियमच असायला पाहिजे, तरी पण एकदा फॉर शुअर बघून घ्यावं. कॅलियम. कॅलियमचं आपण काय घेतलेलं पहिलं? के उचललेलं आहे पोटॅशियमसाठी. ठीक आहे. तर हे 2 या एलिमेंटचे काय आहे? लॅटिन नेम्स. तो लॅटिन नेमवरून त्यांचे सिम्बॉल डिराईव्ह झालेले आहेत. आता सर, हा तर झाला आपला पहिला ग्रुप. तर या ग्रुपला आपण लर्न कसं करावं, लक्षात कसं ठेवा? पहिला ग्रुप हा लक्षात राहील कसा? खूप सोपं आहे. याच्यासाठी काही कोटेशन तयार केलेले आहेत, बघू तर आपण. सगळ्यात पहिले आहे ह, ली, ना, की, रू. दिसायला का? सॉरी मित्र. हलिनाकी, रूबी से फ्रेंडशिप. माझी मराठी वीक आहे, सॉरी मित्र, काय मराठी चुकला असेल तर माफ करा. ह फॉर हायड्रोजन, ली फॉर लिथियम, ना फॉर सोडियम, की फॉर पोटॅशियम, रूबी फॉर रुबिडियम, से फॉर सेसियम, and friendship for francium. In this way, you have learned the first group element. Congratulations. फर्स्ट ग्रुप एलिमेंटला तुम्ही पार्ट केलेला आहे आणि लक्षात पण केलेली आहे. आणि हा सरांचं ॲटॉमिक नंबर कशा लक्षात ठेवायचं? याचा आहे 1 है ना. मी तुम्हाला काय मॅजिक नंबर सांगितले असते होते. याच्यात काय करायचं? परत या 1 मध्ये जर तुम्ही 2 ऍड केलं तर खालचा एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर भेटतो 3. परत याच्यामध्ये जर तुम्ही 8 ला ऍड केलं त्याचा खालचा ॲटॉमिक नंबर भेटतो किती मित्र हो? 11. कुणाचा 11 ॲटॉमिक नंबर आहे? सोडियमचा. आणि हा 3 कुणाचा आहे? याचा. परत जर तुम्ही याच्यामध्ये 8 ला ऍड केलं, 2, 8, 18 ह्या गोष्टी होत्या, हे असं आलं 19. तर अशा प्रकारे सो ऑन जर तुम्ही परत गेला त्याच्यामध्ये तुम्ही 18 परत 18 आणि असं करत करत लास्टला जर तुम्ही 32 ऍड केलं तर तुम्हाला शेवटला जे काही एलिमेंट भेटेल त्याचा ॲटॉमिक नंबर भेटेल. इन दिस वे यू कॅन लर्न एव्हरीथिंग इन द पिरियडिक टेबल.
इझी आहे, सोपं आहे. बघा, मी हा व्हिडिओ किंवा ही ती गोष्ट काही स्वार्थासाठी किंवा कोणत्या गोष्टीसाठी करणं फक्त मला एवढं वाटतं की तुम्ही चुकीचं कोणाकडून काही शिकू नये आणि काही गोष्टी ऐकू नये. आणि बेसिक जर नाही घडलं तुमचं, जर बेसिक पाया नाही, फाउंडेशन नाही झाला पक्का, तर लई अवघड गोष्ट आहे. मी ही गोष्ट त्या विद्यार्थ्यांसाठी करायलो जे माझ्या खेड्यापाड्यातल्या लेकरांना, जिथं हा व्हिडिओ जाऊ शकत नाही, जिथे जे लेकरू क्लासला येऊ शकत नाही आणि तो प्रयत्न करतो शिकण्याचा, त्याच्यामध्ये पोटेन्शियल असतं, पण त्याला योग्य नॉलेज भेटत नाही आणि तो मागे राहतो. माझी ही कळकळ त्या विद्यार्थ्यांसाठी, आणि प्लीज त्या विद्यार्थ्यांनी ही गोष्ट करावं, माझं नॉलेज घ्यावं आणि बघावं, 100% तुम्ही स्कोर करताल, एवढी माझी गॅरंटी. स्टे ट्यून विथ मी, कुठे जाण्याची गरज नाही, फक्त माझे व्हिडिओजला बघत राहा, फॉलो करत राहा. मी तुम्हाला काही चुकीचं शिकवणार आणि परफेक्ट जे शिकवल, जे माझ्याकडे आहे, मी ते तुम्हाला 100% फुल्ली 101% सांगतो, कळलं असं शिकवल. फक्त तुम्हाला इंग्लिश येणं फार गरजेचं आहे. इंग्लिशसाठी तुम्ही वर्ड्स पाठ करा आणि आपल्या महाराष्ट्र बोर्डसाठी, सेमीसाठी डिक्शनरीज पण असतात वेगवेगळ्या याच्या, त्या डिक्शनरीज वगैरे घ्या ह्या. तर हा केमिस्ट्रीचा टॉपिक चालू आहे आणि केमिस्ट्रीच्या टॉपिकमध्ये तितकं काय नाही, खाली मेमोरियल एकदम अशी पॉवर पाहिजे, ग्रास्पिंग पॉवर पाहिजे की हा पुढचा पर्सन सांगायचा काय प्रयत्न करायला, आणि भेटलं, विषय संपला. काहीच, फक्त बघा व्हायला काय, काळजी करू नका. तर आय होप की तुम्हाला हा माझा फर्स्ट ग्रुप कळाला असेल, कसा आपण लर्न करायचा. याच्यानंतर बघणार आहोत आपण सेकंड ग्रुप. चला नोट करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. चला, तर आता बघूत आपण सेकंड ग्रुप नंबर सेकंड. तर ग्रुप नंबर सेकंडलाच आपण म्हणत असतो अल्कलाइन अर्थ मेटल्स मित्रांनो. चला, तर याच्यामध्ये पहिला एलिमेंट आहे Be, दॅट इज बेरिलियम. आय होप माझा साक्ष सुधारला असेल, बघून घ्या. बेरिलियम. सेकंड आहे Mg, दॅट इज मॅग्नेशियम. ठीक आहे. थर्ड आहे कॅल्शियम. फोर्थ आहे Sr, स्ट्रॉन्टियम. आय थिंक सो, स्ट्रॉन्टियम हा बरोबरच आहे. Sr. पेडामायकार स्कूटर, हे आहे बेरियम आणि लास्टला आहे रेडियम. बघा, तर याला पण एक कोटेशनच आहे मित्र, लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवायचं? सेकंड ग्रुप एलिमेंट खूप, आणि बऱ्याच जणांना माहित पण असेल ही गोष्ट, कारण बरेच जण ऑनलाईन क्लास पण करतात किंवा काही पेड क्लासेस पण लावलेले आहेत. पण मी हा व्हिडिओ त्या लेकरांसाठी बनवत आहे जे की लिटरली कोणते क्लास अफोर्ड करू शकत नाहीत, इव्हन दो आपल्या ज्याच रुरल भागातले, ज्यांना माहिती नाही आहे की एज्युकेशन क्वालिटी काय आहे आणि शिकवलं कसं जातं आणि ऍक्च्युअल सायन्स लर्न कसं करायचं. बेसिक कन्सेप्ट क्लिअर मित्र, खरंच पुढे जासाल. बेसिक कन्सेप्ट घेऊन जा. खूप अडचण गेलेली आहे आम्हाला पण पुढे, आम्ही पण खूप स्ट्रगल केलेलं आहे आणि ते स्ट्रगल आज माझ्या काही शब्दांमध्ये तुम्हाला मी दाखवत आहे की आज मी जे प्रयत्न करत आहे औंढ्यासारख्या ठिकाणी, ती खूप मोठी गोष्ट आहे आणि प्रयत्न करा फक्त की समजून घेण्याचा, कुठं जाण्याची गरज नाही, फक्त स्टे ट्यून बघा. तर यासाठी कोटेशन तयार झालेलं आहे, आमच्या टीचर्सना आम्हाला शिकवलेलं आहे, त्याचा मी तुम्हाला सांगत आहोत. दॅट्स वाय बघा, त्याला बीई ला म्हणायचं बेटा, बीई फॉर बेटा, Mg फॉर मांगे, CA फॉर कार. बघा, बेटा मांगे कार, कार मी काढलं इंग्लिश मधून, व्हेरी नाईस. बेटा मांगे कार. आणि SR फॉर स्कूटर, SR फॉर स्कूटर, स्कूटर. त्याच्या मधामध्ये आपण एक पर घेऊन टाकू छोटूसा. हा, स्कूटर पर. बाप, RA फॉर राजी, राजी. बघा कसा ग्रुप तयार झाला, कसा ग्रुपला लर्न करण्याचा वे तयार झाला. बेटा मांगे कार, स्कूटर पर जरा एक एक्सटर्नल शब्द मी स्वतःहून ऍड केला, स्कूटर पर बाप राजी. म्हणजे सिंपल बेटा BE, मांगे Mg, कार कॅल्शियम CA, स्कूटर SR स्ट्रॉन्टियम, बाप BA बेरियम आणि लास्टला RA रेडियम. काय अवघड झालं का? सांगा ग्रुपला काय किती 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 इझी गोष्ट तयार झाली. आणि हे जे स्टेटमेंट आहेत ना, हे आपल्या ब्रेन मध्ये फिक्स बसतात. एखादं वाक्य लक्षात राहत नाही. पण जर एकदम मी म्हणलं तुम्हाला हा ग्रुप पूर्ण मला ऍज इट इज पाठ करून दाखवा, बेरिलियम पहिले होतं का, मॅग्नेशियम होतं का, कॅल्शियम होतं का, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन जाते. सो दॅट्स वाय हे करणं खूप गरजेचं आहे आणि लक्षात ठेवा. चला ठीक आहे. तर हा आहे ग्रुप कोणता मित्र? हो, हा आहे ग्रुप सेकंड. दॅट इज की आपल्या एस ब्लॉक हा संपलाय. एस ब्लॉकला लर्न करायची गोष्ट तुम्हाला मी शिकवली.
आता तुम्हाला एस ब्लॉकचा कोणता एलिमेंट आठवला पाहिजे. आणि मी तुम्हाला हे शिकवलं होतं, हाऊ टू फाइंड द ॲटॉमिक नंबर ऑफ दीज एलिमेंट्स, है ना, हाऊ टू फाइंड द ॲटॉमिक नंबर ऑफ दीज एलिमेंट्स. काय नाही, तुम्हाला पहिला ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवायचा आणि किती याचा पिरियडचा नंबर आहे ते पण लक्षात माहिती पाहिजे. सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर. डोंट वरी, ऍट द एंड ज्या वेळेस मी काही गोष्टी म्हणजे दॅट इज आपली एक्सरसाइज घेईल, त्या एक्सरसाइज मध्ये ट्रिक्स आणि क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे, हाऊ टू गिव्ह आन्सर्स, आणि ट्रिकली लक्षात ठेवायचं कोणता एलिमेंट कोणत्या पिरियड मध्ये बिलॉंग करतो, कोणत्या ग्रुपमध्ये बिलॉंग करतो, हे पण तुम्हाला मी शिकवल. पण जरा त्याला टाइम आहे. आज आपण हे थ्रू आउट द सिलेबस, बुकी सिलेबस दिलेला ते निपटून टाकायचा प्रयत्न करू. बघा, चला ठीक आहे, या स्क्रीनशॉट. चला बघा, आता आले ट्रान्झिशन, डी ब्लॉक एलिमेंट्स. कोणते एलिमेंट्स? डी ब्लॉक एलिमेंट्स. आणि मित्र हो, डी ब्लॉक एलिमेंट म्हणजे फक्त आपला पिरियड लक्षात ठेवायचा, ग्रुप्स लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. कारण ग्रुप्सवर तेवढे क्वेश्चन्स येत आणि येत म्हणजे क्वेश्चन. इव्हन तो मला माझ्या पूर्ण सिलेबसमध्ये कधी डी ब्लॉक एलिमेंटचे जास्त काही काम पडलं नाही, जे की पहिले पिरियडच्या डी ब्लॉकचे एलिमेंट्स आहेत. ते त्यालाच रट ठेवा आणि त्यालाच पाठ ठेवा. खूप मजा येईल तुम्हाला पुढे याच्यामध्ये बघा. आणि ऑफकोर्स गोष्टी क्लिअर, कन्सेप्ट क्लिअर, तर चॅप्टर पास, रिझल्ट शुअर, आपलं हे वाक्यच राहणार आहे मित्र. चला बघत आहे, चला बघा. आता सगळ्यात पहिला आपला डी ब्लॉकचा मी पिरियड ड्रॉ करत आहोत, लक्षात ठेवा. तर तुम्ही बघू शकता, हा पहिला ग्रुप आहे, हा सेकंड ग्रुप, हा थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8, 9, 10 अशा प्रकारे आपला डी ब्लॉक झालेला आहे कंप्लीट. आणि डी ब्लॉकचा मित्र हा झालेला आहे कोणता? फर्स्ट पिरियड. दिस इज युअर फर्स्ट पिरियड. ठीक आहे. अरे यार, त्याच्यामध्ये आता मी एलिमेंटचे नाव तर सांगणं हे झालं, पण तरी पण डोंट वरी, मी व्हर्टिकली नाव लिहायचा प्रयत्न करतो, तर तुम्ही त्याचं कोटेशन पण लक्षात ठेवायचा. खूप 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 इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्र, हा लक्षात ठेवा. ही खूप, आणि प्रत्येकाच्या असतील आणि खूप जागी असतील, आय होप. ठीक आहे. बघा, सगळ्यात पहिला हा एलिमेंट आहे, सगळ्यात पहिला एससी एलिमेंट आहे कोणता? स्कॅन्डियम. जागा बसेल त्याच्यात, बसायलाच पाहिजे. बघा, स्कॅन्डियम. दुसरा आहे टायटेनियम. हे व्हॅनाडियम. वाकडं होऊन खूप वाचवलं ना, वियर्ड. क्रोमियम. कोई बात नाही, जरा फार तरी स्ट्रगल करावं लागते. क्रोमियम. मॅग्नीज. स्पेलिंग जराशी मिस्टेक वाटली, जरा असं बघू. स्पेलिंग मॅग्नीजची काय आहे? हा हेच आहे बघते, कोई नाही, बघून घेऊ. नंतर आहे फेरस. नंतर आहे कोबाल्ट. नंतर आहे निकेल. नंतर आहे कॉपर. आणि नंतर आहे झिंक. हाऊ टू रिमेंबर ऑल दिस एलिमेंट. आम्ही म्हणताय ना, हे पिरियड आहे. हा पिरियड आहे ना, आपल्याला फक्त पिरियड लक्षात ठेवायचा. काय लक्षात ठेवायचा? पिरियड. इथून पूर्ण हे एलिमेंट माहित पाहिजे. डोंट वरी, याचे ॲटॉमिक नंबर्स 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 ॲटॉमिक नंबर सहित हा पिरियड पार झाला पाहिजे. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर कसं लक्षात ठेवायचं सर? एससी ला म्हणा सचिन. काय म्हणायचे एससी ला? सचिन. ठीक आहे. टायटेनियम म्हणा तेंडुलकर. सचिन मराठीतून लिहून घेऊ आपण. सचिन अरे यार काय होते, आणि माझी मराठी खूप वीक आहे बरं. तेंडुलकर. सचिन तेंडुलकर. व्ही फॉर व्हेरी. CR फॉर क्रोम. गुगल क्रोम तर सगळ्यालाच माहिती आहे. सचिन तेंडुलकर व्हेरी क्रोम मॅन. कसा मॅन? एम ला आपण मॅन म्हणू. क्रोम मॅन. ठीक आहे. इथून कसं समजतं बघा, सचिन तेंडुलकर व्हेरी क्रोम मॅन. सचिन तेंडुलकर व्हेरी, SC फॉर सचिन, TR फॉर तेंडुलकर, V फॉर व्हॅनेडियम, CR फॉर क्रोमियन आणि MN फॉर मॅग्नीज. सचिन तेंडुलकर व्हेरी क्रोम मॅन. आता हे तर खूप इझी आहे.
मी याला माझ्या भाषेत म्हणतो फेको. फेको. फेको नाही. निकेल फॉर नाही. फेको नाही. हे फे है क नाही माझं फे. फेको नाही. कॉपर झिंक. अरे इम्पॉर्टंट आहे कॉपर आणि झिंक पण है ना. कॉपर झिंक. बघा कोटेशन काय झालं आपलं. सचिन तेंडुलकर व्हेरी क्रोम मॅन फेको नाही कॉपर झिंक. मस्त वाटलं. बघायलाच पाहिजे. इथं लिहून देतो बघा. सचिन तेंडुलकर व्हेरी क्रोम मॅन फेको नहीं कॉपर झिंक. SCTIV CRMNFECONICUZN. दिस इज योर पीरियड. कोणता. डी ब्लॉकचा फर्स्ट पीरियड आहे मित्र हो. पाठ ठेवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. 11-12वीला ट्रान्झिशन एलिमेंट चॅप्टर शिकसाल त्याच्यामध्ये डी ब्लॉक एलिमेंट शिकायचे, रिएक्शन शिकायचे, त्यावेळेस खूप इम्पॉर्टंट आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंडिंग चॅप्टर आहे 12वीला. तिथे पण आपल्याला एलिमेंटचं खूप जास्त काम आहे. सो दॅट्स वाय आता बेसिक कन्सेप्ट कव्हर करा. त्यावेळेस तुमच्या सीईटी असो, JEE असो, मेन्स असो, नीट असो, IIT असो, त्यावेळेस त्या एक्झाम्स क्रॅक होतील. बेसिक आहे. फाउंडेशन बिल्ड जर असेल तर किती मोठी बिल्डिंग उभारल्या जाऊ शकते लक्षात ठेवा. हेच तुमचं बेसिक आहे. ओके. आय होप तुम्हाला डी ब्लॉक एलिमेंटचा हा पीरियड कसा पाठ करायचा समजला असेल. मी माझ्या फुल पोटेन्शियलने प्रयत्न करत आहे शिकवायचा आणि मी करणार. ओके. नेक्स्ट टेक द स्क्रीनशॉट लिहून घ्या. ओके चला ठीक आहे. नेक्स्ट मूव ऑन द पी ब्लॉक. ओ माय गॉड सर पी ब्लॉक खूप इम्पॉर्टंट IMP फ्युचरचा IMP चॅप्टर आहे मित्र हो. पी ब्लॉक एलिमेंट्स और मी ग्रुप्स म्हणतो सर. पी ब्लॉक ग्रुप्स. ठीक आहे. चलो पी ब्लॉक ग्रुप्स बघू. आता आपण पी ब्लॉक ग्रुप मधला सगळ्यात पहिला ग्रुप सुरू होते. आय थिंक सो बोरॉन फॅमिली है ना. तर बघू. आणि हे ज्यावेळेस आहे ना तर मी ज्यावेळेस 10वीला होतो त्यावेळेस 2016 आणि 2016 बॅचचा मी त्याला औंड्याचा टॉपर होऊन गेलेलो आहे. आणि त्यावेळेस ना आमच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही जे कोचिंग मध्ये शिकलो किंवा आम्ही IITच्या जे क्लासेसला होतो तिथे त्यावेळेस ना आम्हाला होल 118 एलिमेंट्स त्यावेळेस नोंद नव्हते. जसे की लास्टचा 118 ओगॅनोसन नावाचा एक आहे, काही लिव्हरमोरियम असे काही एलिमेंट्स आहेत. तर तिथपर्यंत तर आमचे तर मी तर कोटेशन तयार केलेले नाहीत. पण माझ्या परीने जेवढे कोटेशन झालेले तेवढे नोट करावे. ठीक आहे. चला स्टार्ट करू. चला तर आता बघू आपण पी ब्लॉक एलिमेंट्स. पी ब्लॉक एलिमेंट्सच्या ऐवजी मी सरळ ग्रुप्स म्हणतो है ना. तर पी ब्लॉक ग्रुपची सुरुवात होत असती बोरॉन फॅमिली पासून. बोरॉन. B फॉर बोरॉन. TH आहे का TL आहे वॉटेवर काही असं ते बघून घे पुढचं. आणि ते खालचे आणि तुम्हाला सांगितलं ना ऍज पर हे माझ्या ओल्ड सिलेबसचं होतं. सो दॅट्स वाय मला खालचे हे मी कोटेशन्स तयार केलेले नाहीत आणि माझ्याकडे नाही. पण तुम्ही तुमचा एक ब्रेन यूज करा. तुम्ही तुमचे पण स्वतःचे कोटेशन तयार करा जसे की मी करतोय. ओके बघा. आणि याला तुमची क्रिएटिव्हिटी बाहेर पडेल आणि पडायलाच पाहिजे लक्षात ठेवा. चला तर हे आहे ॲल्युमिनियम. ठीक आहे. हा आहे गॅलियम. हा आहे इंडियम. वाव पहिला एलिमेंट इंडियम नावावर. आणि हा आहे थॅलियम. डबल एल आहे काय आहे माहिती आहे. वॉट एव्हर थॅलियम. हाऊ टू रिमेंबर दिस ग्रुप सर. कसं या ग्रुपला आपण लक्षात ठेवू है ना. या ग्रुपला कसं लक्षात ठेवू. याची सुरुवात ॲटॉमिक नंबर बोरॉनचा 5 आहे. ऑफकोर्स याच्यात काय ऍड करायचं सगळ्यालाच माहिती आहे. 8 सर 13 झाला. त्याच्यामध्ये काय करायचं फर्दर 18. तुम्हाला हा सरळ पूर्ण ॲटॉमिक नंबर्स खाली भेटत जातील. ते मॅजिक नंबर्स तुम्हाला म्हणलं होतं लक्षात ठेवा. 2 8 8 18 18 32. तर हे तुम्हाला ग्रुप्सचे ॲटॉमिक नंबर देतील आणि हे पिरियड शो करतात. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि 6. ठीक आहे.
हे 6 पिरियड मध्ये जर तुम्ही ऍड केलं तर तुम्हाला 7 पिरियडच्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर भेटेल. खूप मस्त आहे, एकदम मी व्यवस्थित सांगितलं होतं ज्यावेळेस मी पिरियोडिक टेबल एक्सप्लेन करत होतो त्यावेळेस. चला बघा, तर मग हे कसं लक्षात ठेवायचं बघा. बाल गंगाधर हो, मी खाली गंगाधर घ्यायला पाहिजे होतं आणि इथं बाल घ्यायला पाहिजे होतं. इथं घ्यायला पाहिजे होतं बाल. गॅलियम फॉर गंगाधर, गॅलियम फॉर गंगाधर ब्रिटिमन आहे मित्र. इंडियम फॉर इंडियन, इंडियन. आणि थॅलियम फॉर टिळक, टिळक. मराठी माझी वीक आहे, समजून घ्या जर असं, मला अक्षर पण खूप बेकार येते माझं. बा फॉर बोरॉन, BO नाही, ठीक आहे. बा फॉर बोरॉन. ल फॉर ॲल्युमिनियम, बाल असतं ना, बाल ॲल्युमिनियम. चल बाल, बाल गंगाधर फॉर गॅलियम, गंगाधर. इंडियन फॉर इंडियम आणि टिळक फॉर थॅलियम. बाल गंगाधर, इंडियन, टिळक. तर अशा प्रकारे हा आपला फर्स्ट ग्रुप झाला. कोणत्या? पी ब्लॉकचा फर्स्ट ग्रुप जाईल आहे. लक्षात ठेवावे आणि प्लीज नोट करावं. ओके, चला घ्यावं स्क्रीनशॉट. नेक्स्ट ग्रुप आहे बघा. बोरॉन फॅमिली झाली होती, आता घेतो आपण कार्बन फॅमिली, जे की पी ब्लॉकचा सेकंड ग्रुप आहे. ओके, पी ब्लॉकचा सेकंड ग्रुप. तर कसं लक्षात ठेवायचं मित्र बघा. पहिला आहे आपला C फॉर कार्बन, तर हे आहे सिलिकॉन, नंतर आहे जर्मनियम, जर्मन्स. आणि हा आहे टी आणि PB आहे लेड. ठीक आहे, तर मित्र कसं लक्षात ठेवायचं, तर याचं पण कोटेशन आहे, आपण तयार केलेलंच आहे. आणि कोई बात नाही, तुम्ही पण तुमच्या परीनं यांना कसं लक्षात ठेवायचं त्या ऍज पर दॅट युअर, तुम्ही काही पण तुमच्या जे थॉट्स आहेत, जे विचार आहेत, तुमच्या जर मित्राचे नावं जर असतील ना असे लाईन, त्यांना पण तुम्ही अरेंज करू शकता. पण ऍज पर दॅट जसं मी शिकलो किंवा मला जसं शिकण्यात आलं तशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो. तर आपण इथे कोटेशन तयार करणार आहोत कार्बनसाठी, सिलिकॉनसाठी. आतापर्यंत केलेलेच आहे, जसे सांगत आहे मी व्यवस्थित बघा. कार्बन फॉर आपण म्हणू कहे, सिलिकॉन फॉर सीता, कहे सीता. जर्मनियम फॉर जी, कहे सीताजी. सुनो, SN फॉर सुनो, अँड PB फॉर प्रभू. तर मित्र हो, समजलं? कहे सीताजी, सुनो प्रभू. तर अशा प्रकारे हा सुद्धा तुमचा जे काही ग्रुप आहे कार्बन फॅमिलीचा तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, समजलं? इझी आहे मित्र ग्रुपिंग लक्षात ठेवणं. ग्रुपिंग इन द सेन्स की जे काही पिरियोडिक टेबल आपण शिकलो पूर्ण, या पिरियोडिक टेबल मध्ये महत्वाच्या गोष्टी ह्याचा आहेत की एलिमेंट्सला लक्षात कसं ठेवावं. आणि लक्षात ठेवणं का अवघड नाही, कोटेशन लक्षात ठेवा, वाक्य लक्षात ठेवा, येऊन जाईल. अवेलेबिलिटी तर सगळीकडेच असतात काही गोष्टी, पण मातृभाषेत तुम्हाला भेटणं खूप अवघड आहे, आणि ते पण अशासारख्या ठिकाणी. काही हरकत नाही, तर आपण घेऊनच येत आहेत पुढचा जो खूप कन्सेप्ट कव्हर करायचे आहे. मी मॅथचं पण कव्हर करणार आहे खूप, आणि पूर्ण सायन्स पार्ट 1चा तुम्ही घेऊन आलो, आणि सायन्स पार्ट 2 साठी आपले सहकारी मित्र आहेत ते घेऊन येतील तुमच्यासाठी. पण काळजी करू नका, सध्या याच्यावर फोकस करू. चला, नेक्स्ट फॅमिली आहे बघा निकोजन फॅमिली. सर हे काय, कोणती फॅमिली घेऊन आला ते तर पिरियोडिक टेबल मध्ये सांगितलं नव्हतं. सांगितलं थिंक सो. नायट्रोजन फॅमिली, नायट्रोजन फॅमिलीच मित्र हो, निकोजन फॅमिली पण म्हणतात पी ब्लॉक एलिमेंट मध्ये. ठीक आहे, तर नायट्रोजन सुरू होते. बघा, याचं कोटेशन खूप चांगलं आहे. हा, तर N फॉर नायट्रोजन, P फॉर फॉस्फोरस, S फॉर आर्सेनिक, SB फॉर अँटीमनी, आणि B फॉर बिस्मथ. ठीक आहे, BI फॉर बिस्मथ.
तर आपल्या मराठी भाषेतला मी कोट तयार केला आहे मित्र. माझ्या मित्राने मला सांगितलं होतं आणि आम्ही दोघांनी मिळून पण तयार केला होता आणि त्यांना पण माहितच होतं हे. तर माझ्या मित्राचा, जे की माझा बेस्ट फ्रेंड आहे, त्यांनी मला कोट सांगितला होता आणि ऑफकोर्स मित्राची हेल्प करतात, तर त्याच्यावर लक्षात राहते की मी हा टेबल, दॅट इज मी हा ग्रुप कसा लक्षात ठेवला होता. नायट्रोजनला आम्ही म्हणलो होतो नाही, नायट्रोजन फॉर नाही. फॉस्फरसला म्हणलो होतो पाहिजे. आर्सेनिकला म्हणलो होतो असा. एसबी ला म्हणलो होतो सब्जेक्ट. माझी मराठी वीक आहे, जराशी थांबा. वीक म्हणजेच की लिहायला जराशी मराठी प्रॉब्लेम येते मला. सब्जेक्ट बायो. मित्र सोपं आहे. बायो यो, हा बायो केलं मी. बायो. बघा किती मस्त आहे ना नायट्रोजन फॅमिली लक्षात ठेवायचा कोट. नाही पाहिजे असा सब्जेक्ट बायो. ऑफकोर्स बायोलॉजी आम्हाला तेवढं आवडत नव्हतं आणि ऑफकोर्स आम्ही मॅथमॅटिक्स आणि फिजिक्सचे आवडते आणि फिजिक्सला प्रेम करणारे, मॅथला प्रेम करणारे विद्यार्थी होतो. तर आमचा कोट होता, सॉरी फॉर डिस्टर्ब, नाही पाहिजे असा सब्जेक्ट बायो. नाही पाहिजे असा सब्जेक्ट बायो. नाही पाहिजे असा सब्जेक्ट बायो. लक्षात ठेवा. नाही फॉर नायट्रोजन, पाहिजे फॉर फॉस्फरस, असा फॉर आर्सेनिक, सब्जेक्ट फॉर एसबी आणि बायो फॉर बिस्मिथ. बघा किती छान प्रकारे तुम्ही हा सुद्धा ग्रुप लर्न केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, ग्रुपिंग इथपर्यंत तुम्ही आला असाल. तर ऍज पर दॅट मी तुम्हाला म्हणलं होतो ॲटॉमिक नंबर एका ग्रुपिंगचा, एका एलिमेंटचा फर्स्टचा ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवा. ॲज पर दॅट तुम्हाला पुढचे ॲटोमॅटिक ॲटॉमिक नंबर फाइंड करता येतील. ते कसं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, फक्त बघत राहा. ठीक आहे, चला नोट करा. केलं नोट? नेक्स्ट ग्रुपिंग बघा, ऑक्सिजन फॅमिली. हाऊ टू रिमेंबर ऑक्सिजन फॅमिली? खूप सोपं आहे. बघा मित्र, O फॉर ऑक्सीजन मित्रों, S फॉर सल्फर, ठीक है, SE फॉर सेलेनियम, TE फॉर टेलेरियम आणि P फॉर पोलोनियम. ठीक आहे. तर मी माझा स्वतःचाच कोट तयार केला. ऑब्वियस आहे, मी शिकवत आहे तर मला काहीतरी क्रिएटिव्हिटी दाखवावं लागणार ना. खूप सोपं आहे बघा. O फॉर ओम सर, O फॉर ओम, सल्फर फॉर सर, सलाम. ओम सर सलाम तेरी पोझिशन. ओम सर सलाम तेरी पोझिशन. वाह, काय कोट तयार केला. लक्षात ठेवू शकता तुम्ही असं पण, आणि इझीच आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, समजलं कसं लक्षात ठेवायचं. ओम फॉर ऑक्सिजन, सर फॉर सल्फर, सलाम फॉर सेलेनियम, तेरी फॉर टेलुरियम आणि PO फॉर पोलोनियम. ठीक आहे, लक्षात ठेवा. ओम सर सलाम तेरी पोझ, कारण की ऑफकोर्स माझं नाव आहे ओम आणि मी तुम्हाला शिकवतच आहे. चला ठीक आहे, नोट करा, घ्या स्क्रीनशॉट. हॅलोजन फॅमिली, आणि हा 17वा ग्रुप आहे. हा IMP ग्रुप आहे आणि नंतर तुमचा 18वा ग्रुप. तर तुम्ही तुमचा आता ब्रेन लावून, तुम्ही तुमचा दिमाग लावून या ग्रुपिंगला पाठ करावं. मी तर कोटेशन देईलच, पण ऑफकोर्स एवढं तर इझी मी तुम्हाला सोडणार नाही, कारण की स्वतः प्रयत्न केले पाहिजे, स्वतः मेहनत दिली पाहिजे. आणि ऑफकोर्स अवेलेबल आहेत, खूप सारी आहेत. पण मी तर म्हणतो ना, तुम्ही सरळ लक्षातच ठेवा की काय व्हायलंय काय नाही ते. चला बघा, 17वा ग्रुप कुठून सुरू होते? फ्लोरीन पासून. बघा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऍस्टेटाईन. ऍस्टेटाईनच आहे, AS आहे का? आर्सेनिक ऍस्टेटाईन, बरोबर. ठीक आहे हा, ET. तर फ्लोरीन, क्लोरीन हा ॲटॉमिक नंबर 9 आहे, हा 17 आहे. बघा याच्यामध्ये तुम्ही 8 ऍड करा, 17वा भेटून गेला. ब्रोमीन, आयोडीन, हे पाठच झालं पाहिजे तुम्हाला, आणि हे ऍस्टेटाईन. तर पाठ करायचं कशामुळं की हे जे आहेत ना, हे काही अवघड नाही तयार केला. याच्यावर असे पण काही कोर्स आहेत वगैरे, टीचर्स वगैरे तयार केलेले त्यांनी स्वतःचे, जसं की
फिर चली बाहर आंटी, असं पण आपण म्हणू शकतो, काहीतरी क्रिएट करून तुम्ही पण म्हणू शकता तसं. सेम वे न 18 ग्रुपला लर्न करायचं डायरेक्ट. हे तर पाठच करा यार. हेलियम, नियॉन, एर्गॉन, क्रिप्टॉन, झिनॉन आणि रेडॉन. हे खूप इझी आहेत लक्षात ठेवून, हे काहीच अवघड नाही. हेलियम, नियॉन, हा ऍटॉमिक नंबर 2 मध्ये ऍड करा 10. एर्गॉन 18. क्रिप्टॉन 36 काहीतरी याचा, हा बरोबर. नंतर याच्यामध्ये 18 ऍड केले ना 36, मग परत याच्यामध्ये 18 ऍड करू, पुढे जाते झिनॉन आणि लास्टचा रेडॉन. ठीक आहे. तर आणि एक आहे ओगॅनोसन पण 118वा ओगॅनोसन, मला या आठवला. तर असे काही खालचे पण अजून एलिमेंट्स काही आपण मिस केले. तर सॉरी मित्रांनो, मदतच कॉल आला होता, तर जरा फार ते मी काहीतरी सांगत होतो ते मिस झालं होतं. तर मी म्हणत होतो आपण जे खालचा एकदम लास्टचा जे काही पिरियड टेबलचे लास्ट एलिमेंट्स आहेत ना, लिव्हरमोरियम, ओगॅनोसन्स वगैरे आहे ते, तर ते आपल्या कोटेशन मध्ये तुम्ही ऍड करून टाकावं. एवढं तर म्हणजे तुम्ही करू शकता. चला ठीक आहे. आता जर आपण पुढचा टॉपिक घेऊ, जरा लेट व्हायले. कॉन्फिग्युरेशन, कशाचं कॉन्फिग्युरेशन? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन उलट लिहिलं, कोई बात नाही. आणि याचं रिलेशन बघणार आहोत आपण. रिलेशन विथ periods. ठीक आहे. इफ someone asks you have a element called potassium, तर हा एलिमेंट कोणत्या पिरियड मध्ये येते, कितव्या नंबरच्या? सर आपल्याकडे 7 पिरियड आहेत, 1 नंबर पासून तर 7 नंबर पर्यंत. हाऊ कॅन आय फाइंड इन विच दिस एलिमेंट बिलॉंग? कशामध्ये हा एलिमेंट जाईल? सरळ तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल एलिमेंटचे सपोज आपण काय एक्झाम्पल घेऊ. सपोज माझ्याकडे हायड्रोजन आहे, हेलियम आहे, नंतर आहे लिथियम आहे, अजून ऑक्सिजन एक घेऊता, एक अल्युमिनियम घेऊता, एक क्लोरीन घेऊ आणि लास्टचा आपला पोटॅशियम. हे कोणत्या पिरियडचे एलिमेंट्स आहेत सर? सांगू शकाल? ऑफकोर्स सांगू शकतो. ते याचं रिलेशन आहे सिंपल कोणासोबत? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनचं. याचं सहसा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन करायचं. सिंपल बघायचं की कोणत्या शेल्स, किती शेल्स या एलिमेंटकडे अवेलेबल आहेत. शेल्स सगळ्याला माहित आहेत. शेल्स काय आहेत आपल्याकडे? अकॉर्डिंग टू नाईल बोरने सांगितल्याप्रमाणे KLMN एवढ्या हा शेल्स आहेत. जेवढ्या हा शेल, त्याच्याकडे जेवढ्या शेल्स असतील तेवढे ते एलिमेंट त्या शेल मध्ये बिलॉंग करणारा असतो. चला बघूता. आणि याच्या सबसेलचं पण खूप इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. चला तर आता बघूता कॉन्फिग्युरेशन नुसार आपण सांगू की कोणता एलिमेंट कोणत्या याच्यामध्ये बिलॉंग करणार आहे. ठीक आहे. तर पोटॅशियम इथे जागा पुरणार नाही मला, सो दॅट्स वाय मी क्लोरीनलाच काय करतो, हे कोणतं दूर लिहितो, जेणेकरून कसं होईल आपल्याला सांगता येईल. सपोज आपल्याला बिलॉंग एलिमेंट चेक करायचे तर कोणता कशामध्ये जात आहे. सगळ्यात पहिले हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1, हिलियमचा 2, लिथियमचा आहे 3, ऑक्सिजनचा आहे 8, अल्युमिनियमचा 13 आणि याचा 17. हे कोणत्या याचे एलिमेंट्स आहेत, म्हणजे कोणत्या पिरियडचे आहेत? सर 1 नंबरचा पिरियड आहे, 2चा आहे, 3चा आहे, 4चा आहे का 5व्या पिरियडचा एलिमेंट आहे. आणि याच्यावरच एक्सरसाइज डिपेंड करत आहे, याच्यावर एक्सरसाइज आहे पण बघा. तर बघूता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करा 1. सर याची तर एक शेल आली. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करा 1च. याची पण एक शेल आली. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करा 2,1. कसं करता सर? ऑलरेडी झालेलं आहे, व्हिडिओ बुक चेक करा. आणि याचं कसं करायचंय 2,6. याचं कसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचंय 2,8,3. आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,7. These are the electronic configurations of the given element. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये फक्त एकच शेल अवेलेबल आहे. सबशेल आहे का कोणती? नाही. याच्यामध्ये पण एकच आहे के, म्हणजे हा फर्स्ट हे 2 फर्स्ट पिरियडचे एलिमेंट आहेत. कोणत्या? फर्स्ट पिरियडचे. याच्याकडे बघू शकता सर एक के आहे आणि एक KL. 2 शेल्स आहेत. तर हा सेकंड पिरियड एलिमेंट आहे. कोणता? सेकंड पिरियड एलिमेंट. हा पण कोणता आहे? सेकंड पिरियड एलिमेंट. हा कोणता आहे बघा? KL आणि M. ह्या 3 शेल झाल्या. तर हा सुद्धा नाही, हा थर्ड पिरियड नंबरचा एलिमेंट आहे. आणि याच्याकडे पण 3 आहेत बघू शकता. तर म्हणून हा पण किती याचा झाला? थर्ड पिरियड एलिमेंट झाला. थर्ड पिरियड.
म्हणजे तिसऱ्या पिरियड मध्ये कुठेतरी हा एलिमेंट असणार कोणत्या तरी ग्रुप्समध्ये. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला दिलेले काही अशा अवघड एलिमेंट दिले जाणार नाही. आणि पोटॅशियमचं कॉन्फिगरेशन जर तुम्ही केलं बघा 2,8,8,1 हे पोटॅशियमचं कॉन्फिगरेशन तुम्ही बघू शकता. ऑफकोर्स याच्यामध्ये तर KLMN किती व्हायला आता KLMN. ऑफकोर्स याची कॅपॅसिटी जास्ती आहे, पण मी याला एन म्हणत आहो. ऍक्च्युली हा हे याचाच भाग आहे, पण याला आपण सबस्टेन्स मध्ये डिवाइड केलेला आहे सध्याला. तर 4 म्हणून हा फोर्थ पीरियड एलिमेंट आहे. फोर्थ पिरियड एलिमेंट आहे. बघू शकता तुम्ही आपला कोटेशन काय होतं ग्रुपिंगचं की बघा हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम किती नंबरला आलेला आहे 4 नंबरला. तर अशा प्रकारे तुम्ही बाय द युजिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही कोणता एलिमेंट कोणत्या पिरियड मध्ये आहे हे पण सांगू शकता. ठीक आहे, चला नोट करा. रेकॉर्डिंग चालू आहे का नाही चेक करतो मित्र. हा रेकॉर्डिंग चालू आहे. चला बघा, चला ठीक आहे. नेक्स्ट आता आपण येऊता एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे पिरियॉडिक ट्रेंड्स. बघा पिरियॉडिक ट्रेंड्स म्हणजे काय. जर आपण आपल्या पिरियॉडिक टेबलला जर केअरफुली ऑब्झर्व केलं, आता मी तर पूर्ण पिरियॉडिक टेबल ड्रॉ करणारच नाहीये. ठीक आहे, केअरफुली ऑब्झर्व केलं आपण आपल्या पिरियॉडिक टेबलला, तर आपला पिरियॉडिक टेबल काही असा तयार झालेला असतो. तर काही असे आपले ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये. बरोबर आहे, राईट आहे मित्र. येस सर, काही ग्रुप्स आहेत आणि पिरियड्स पण आहेत बरेचसे. तर आता ज्यावेळेस आपण हे असे तयार करत जाणार आहोत पूर्ण, तर पूर्ण असं तयार करत जाते वेळेस आपण तुम्ही बघसाल इथे जे काही एलिमेंट असणार, सपोज एखादं एलिमेंट A1 आहे, हे A2 आहे, इकडे A3 आहे, A4 आहे, यांच्या प्रॉपर्टीज मध्ये बदल होत चाललाय. मग कोणकोणत्या प्रॉपर्टी मध्ये सर, फिजिकल प्रॉपर्टी मध्ये पण चेंज व्हायला आणि केमिकल प्रॉपर्टी मध्ये पण चेंज व्हायला. मग असे जे चेंज आहे ना, या चेंजलाच आपण काय म्हणतो पिरियॉडिक ट्रेंड म्हणतो. ग्रॅज्युअली बदलतो. कसा बदलतो? ग्रॅज्युअल. एक्झाम्पल सांगायचं म्हणजे मी जर साईज म्हणलं, बघा साईज एक काय आहे पिरियॉडिक ट्रेंडच आहे. साईज मला आपण नंतर आपण काय म्हणू शकतो, साईज झाल्याच्या नंतर मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणू शकतो. मेटॅलिक, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. अजून आपल्याला ॲटॉमिक रेडियस पण बघायची आहे, साईज पण बघायची आहे, पिरियड मध्ये बघायची, याच्यामध्ये पण चेक करायची आहे. ठीक आहे, व्हॅलेन्सी पण आहे, व्हॅलेन्सीची एक कन्सेप्ट आहे ती पण चेक करायची आहे कशी आहे. तर मी म्हणत आहे माझा हा एलिमेंट इकडे A1 आहे आणि इकडे एक एलिमेंट आहे A2. या दोघांच्या साईज मध्ये काही डिफरन्स आहे का? तर उत्तर आहे हो आहे. आणि कसं ते आता पूर्ण आपण एक एक गोष्ट चेक करत बघत जाऊ की कसा डिफरन्स आहे. ओके, काही इम्पॉर्टंट नाहीये. तर सगळ्यात पहिले डिस्कस करू फर्स्ट पिरियॉडिक ट्रेंड. पिरियॉडिक ट्रेंड म्हणजे समजलं ना, पिरियॉडिक ट्रेंड म्हणजे अशा प्रॉपर्टी ज्या एलिमेंट मध्ये चेंज होत चालल्यात आणि त्या आपण कशा हळूवार आरामात बदलत चालल्यात. तर बघू आता सगळ्यात पहिला ट्रेंड. तर सगळ्यात पहिला ट्रेंड आहे ॲटॉमिक साईज. ठीक आहे, तर मित्र ॲटॉमिक साईजला आपण डिफाईन कशावरून करतो? ॲटॉमिक रेडियस वरून. कशावरून? ॲटॉमिक रेडियस. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲटॉमिक रेडियस? बघा, नथिंग बट द डिस्टन्स बिटवीन outermost shell and nucleus is called atomic radius. ठीक है, and larger the atomic radius, larger the atomic
रेडियस लार्जर दी ॲटम. जेवढी जास्त ॲटॉमिक रेडियस तेवढा मोठा ॲटम. कॉमन सेन्स आहे. तिथं जेवढं सर्कलची जेवढी रेडियस मोठी तेवढा सर्कल मोठा होत जाणार. मग आपण ॲटम घेतला, ॲटम तर स्पेरिकल आहे, जेवढी त्याची रेडियस असणार तेवढा ॲटम असा मोठा 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 होत जाणार. ठीक आहे. मग ही रेडियस बदलती कशी बघा. आता बघू की ग्रॅज्युअल चेंज कसा होतो. काय म्हणायचं काय आपल्याला या गोष्टीमध्ये सांगायचं काय. आणि एक्सरसाइज मध्ये त्याच्यावर सायंटिफिक रिझन्स आहेत दोन. IMP प्रत्येक त्याच्यावर क्वेश्चन एव्हरी इयर पडणार म्हणजे पडणार एखादा सायंटिफिक रिझन क्वेश्चन येणार म्हणजे येणार या कॉन्सेप्टवर. ठीक आहे. चला बघू की कशी ही चेंज होते. हा आणि स्पेसिफिकली हे डिस्टन्स आहे. काय आहे ॲटॉमिक रेडियस काय आहे की डिस्टन्स आहे. आणि डिस्टन्सला आपण तर मेजर करतो SI सिस्टम मध्ये युनिट मध्ये सॉरी मीटर मध्ये. आणि ॲटॉमिक रेडियसला मेजर केलं जातं बघा. रेडियस इज measured in terms of पिकोमीटर. मित्र होता इथं कोणतं नवीन युनिट यूज करत आहोत आपण पिकोमीटर. कोणतं युनिट आहे पिकोमीटर. तर कोणी म्हणलं व्हॉट इज द 1 मीटर इज इक्वल्स टू पिको हाऊ मेनी पिकोमीटर्स. त्याच्यावर 10 to the power 12 पिकोमीटर. लक्षात ठेवायचं. 1 मीटर बरोबर किती पिकोमीटर 10 to the power 12 पिकोमीटर. म्हणजेच तुमचं 1 मीटर हा 1 वर किती शून्य 1 2 3 4 5 6 7 8 अप टू 12 शून्य. एवढं छोटं युनिट आहे मित्र पिकोमीटर. मग आपण यालाच मीटरच्या रिस्पेक्टने सांगायचं तर कसं सांगू शकतो. सिंपल आहे. 1 पिकोमीटर इज इक्वल्स टू 10 to the power -12 मीटर. हे कन्व्हर्जन्स विचारल्या जातात म्हणून लक्षात ठेवायचे. ठीक आहे. दॅट इज 1 मीटर बरोबर किती पिकोमीटर 10 to the power 12. नथिंग बट मित्र तो 1 इथं डिवाइडला याला इकडं इथं मल्टिप्लाय मध्ये 20 to the power 12 याला इकडे डिवाइड मध्ये आणा. तर हे मग वरी गेल्यावर काय होते प्लसचं वरी गेल्यावर काय होते मायनस. इंडेक्सचा रूल यूज करायचा. युनिट कन्व्हर्जन पण शिकवाल कधी बेसिक मध्ये बघा. एक फिजिक्सच्या वेळी ज्यावेळेस न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी जे बेसिक मॅथमॅटिक्स लागतं मी ते कव्हर करते वेळेस या गोष्टी सांगेल बघा. तर अशा प्रकारे आपण ॲटॉमिक रेडियस आणि ॲटॉमिक साईज मेजर करतो बाय युझिंग दिस क्वांटिटीज. या स्क्रीनशॉट. चला बघा आता कसं ग्रुप मध्ये काय होतं कसा. एक्झाम्पल मी घेणार हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, हलिनाकी, रूबी से फ्रेंडशिप. ठीक आहे. आता बुक मध्ये काहीतरी व्हॅल्यू दिली आहे त्या व्हॅल्यूला चेक करावा. पाठ ठेवा व्हॅल्यू. MCQ ला विचारल्या जाऊ शकतात कारण व्हॅल्यू पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ऍज पर द मी टीचर मी तुम्हाला जे सांगू शकतो की तिथं ग्रेडिएशन कसं व्हायला म्हणजे बदलायला ग्रॅज्युअली कशी ग्रॅज्युअली चेंज बघा. आता सगळ्यात पहिला पॉइंट बघा लक्षात ठेवायचं. while moving in a group from लक्षात ठेवा. खूप मोठी टॉपिक आहे. फ्रॉम टॉप टू बॉटम. ज्यावेळेस आपण एखाद्या ग्रुपमध्ये वरून खाली येत असतो बघा. while moving in a group from top to bottom then atomic size increases. वरून खाली येताना ग्रुपमध्ये ॲटॉमिक साईज काय होत असते मित्र वाढत असते. हे सायंटिफिक रिझन आहे. सांगा वाय असं वाय दिस फुलावरती बघा कसं काय. सोपं आहे म्हणजे काय खरंच सोपं आहे. जर तुम्ही याचं कॉन्फिगरेशन केलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं सर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर एकच येत आहे एक आलेलं आहे. नाहीतर लिथियमचं केलं याचं पण किती आलं 2,1. अरे सर काहीतरी बदल दिसायला बघा. हा काहीतरी चेंज होते याला. ठीक आहे ना काहीतरी बदल होत तिथं आहे आणि दिसायलाच पाहिजे तुम्हाला. सोडियमचं कॉन्फिगरेशन केलं ते किती आलं 2,8,1. पोटॅशियमचं केलं 2,8,1. ठीक आहे. आता तसंच सेम येणं आता या पद्धतीने आपण याचं खालच्यांचं कॉन्फिगरेशन करत नसतो. आपण एक नवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा एक रूल यूज करत असतो बाउस प्रिन्सिपल. त्याच्यानुसार तुम्ही पुढे 11th ला कॉन्फिगरेशन करणार आहात. तात्पुरतं इतकं हे चार गोष्टींसाठी 4 एलिमेंटसाठी मर्यादित बघू. तर तुम्ही बघसाल जर माझा हायड्रोजनचा आयटम काढला न्यूक्लियस काढला तर हायड्रोजनच्या न्यूक्लियस मध्ये एक प्रोटॉन आहे. ठीक आहे. आणि याच्या सराउंडिंगला एक काय फिरत आहे मित्र एकच इलेक्ट्रॉन फिरत आहे. पण हेच जर मी लिथियमचं काढलं स्ट्रक्चर काचं काढलं लिथियमचं. एक मिनिट हे लिथियमचं घेऊ नंतर एक सोडियमचं घेऊ आणि लास्टला एक पोटॅशियमचं.
4 जणांचं मी काढून दाखवतो तुम्हाला. तर लिथियम मध्ये बघू शकता तुम्ही ऑर्बिट आहेत. ऑर्बिट्स काढतो मी. ही याची फर्स्ट ऑर्बिट, ही सेकंड ऑर्बिट. ठीक आहे, याच्या 3 ऑर्बिट्स आहेत. याला फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट आणि ही थर्ड ऑर्बिट. जरा पोटॅशियमला वेगळं काढू आपण. पोटॅशियमला नंतर दाखवतो, रिप्रेझेंट करतो. तर तुम्ही बघसाल माझ्या जे काही लिथियम आहे, लिथियमचे पहिले माझे 2 इलेक्ट्रॉन गेले फर्स्ट ऑर्बिट मध्ये, 2 इलेक्ट्रॉन आणि 1 इलेक्ट्रॉन कोड गेला सेकंड ऑर्बिट मध्ये. माझ्या या सोडियमच्या याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले, तर हे याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स बेस झाले, तर 8 इलेक्ट्रॉन आणि लास्टचा 1 इलेक्ट्रॉन लास्ट ऑर्बिट मध्ये. तर तुम्ही बघसाल याच्या न्यूक्लियस मध्ये 3 हे झालेले आहेत प्रोटॉन आणि 3 न्यूट्रॉन. बहुतेक मास लिथियम तर 6 आहे, हा लगभग 6 आहे. ओके, सोडियमच्या याच्यामध्ये पण 11 प्रोटॉन 11 इलेक्ट्रॉन झालेत काही, 11 इलेक्ट्रॉन आणि 12 न्यूट्रॉन असतात. तरी न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस. तुम्ही बघसाल दिसायला काहीतरी फरक, हे छोटासा ऍटम दिसायला, अचानकच इथे एक नवीन शेल ऍड झाली. बघा इथे एकच शेल होती, बघा याच्याकडे एकच शेल, आता याच्याकडे एक शेल ऍड झाली डायरेक्ट. तर डिस्टन्स काय झालं, न्यूक्लियस पासून डिस्टन्स काय झालं, वाढलं, ॲटॉमिक रेडियस वाढली, ॲटॉमिक रेडियस वाढली. इथून तुम्ही बघतो डायरेक्टच एक नवीन ऑर्बिट ऍड झाली, याच्याकडे एकच ऑर्बिट होती, डिस्टन्स कमी होतं, लेट याची रेडियस R1 आहे, याची रेडियस R2 आहे, याची रेडियस R3. मग जर मी ग्रुपमध्ये वरून जर खाली येत असेल तर माझी जी काही ॲटॉमिक रेडियस आहे ती काय होत जाती, वाढत जाते. आणि कशामुळे वाढती, बिकॉज देयर इज अ रिझन बिहाइंड इट. while moving in a group from top to bottom, a new shell get added in the next atom while moving from top to bottom. That's why radius increases. हेच रिझन आहे रेडियस वाढण्याचं. पोटॅशियमचं काढा तुम्ही स्ट्रक्चर, बघा तुम्हाला पोटॅशियमचं न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट शेल पर्यंत अजून एक शेल वाढले दिसणार, डिस्टन्स वाढलं, सबशेल वाढले, त्याची डिस्टन्स वाढलं. तर अशा प्रकारे तुम्ही जर वरून खाली येत असाल तर तुम्हाला काय दिसणार, ॲटॉमिक रेडियस वाढत चाललेली आहे सर. आणि ॲटॉमिक रेडियस वाढल्यामुळं ॲटॉमिकची साईज पण काय होत चालली, वाढत चालली. चला घ्या स्क्रीनशॉट. ओके, घेतला. चला बघा, जर मग आता तुम्हाला याच्यावर MCQ विचारला जाऊ शकतो बोर्डला, कसा, विच ऑफ द फॉलोइंग ॲटम हॅज लार्जेस्ट साईज. पोटॅशियम देईल तुम्हाला, सोडियम देईल तुम्हाला, ॲल्युमिनियम देईल तुम्हाला, हेलियम देईल तुम्हाला. आता हे काय केलं तुम्ही, अरे बापरे अवघड समस्या केली. हे तर सर हे दोघं तर मला समजायला एकाच ग्रुपच्या इथं, हा पण हे दोघं नाहीत. हाऊ टू आयडेंटिफाय, या दोघातून मी कसं सांगू की कोण मोठं कोण छोटं. चला ठीक आहे, या दोघांमधून तरी मी सांगू शकतो की माझा पोटॅशियम हा सोडियम पेक्षा काय आहे सर, लार्ज ॲटम आहे. या दोघांपेक्षा मी कसं सांगू सोडियम याच्यापेक्षा लहान आहे का मोठा आहे वगैरे. तर आता इथे ती गोष्ट आली, काय गोष्ट आली. चला आता आपण कोणता पण, हा एकच मी ग्रुप एकच फर्स्ट डिस्कस केला. तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये कोणताही ग्रुप पकडायचा, उचलून ठेवायचा, समोर पाहायचं, जे सगळ्यात वरी एलिमेंट असेल, जे कोणता ॲटम सगळ्यात वरी असेल त्याची ॲटॉमिक साईज काय असेल, सर्वात जास्त. बघा, आणि हे याच्यावर पण क्वेश्चन येते बघा, लक्षात ठेवा ही गोष्ट. त्या क्वेश्चनला आपण नंतर उत्तर देऊ. ओके, तर आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघा, while moving in a period म्हणू आपण, है ना, while moving in a period from left to right, the atomic size of element
डिक्रीजेस. ज्यावेळेस हा आपला फर्स्ट ग्रुप आणि हा आपला 18वा ग्रुप, एक नंबर करतो. फर्स्ट ग्रुप म्हणजेच अल्कली मेटल आणि हा 18वा ग्रुप. जर तुम्ही या ग्रुपिंग मधून या पिरियड्स मध्ये पिरियड आहेत, ओके, एलिमेंट्स आले ते, जर तुम्ही या पिरियड्स मध्ये लेफ्ट कडून कोणीकडे चाललात मित्र हो, राईट कडे चाललात, लेफ्ट कडून राईट कडे चालला तर ॲटॉमिक साईज काय करते, वाढती. ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. याला पण एक पॉसिबल रिझन आहे, बघूता की ते काय आहे. चला आता एक आपण काय करू, एक सेम पिरियडचे एलिमेंट घेऊता. सेम पिरियडचे एलिमेंट जसं की बोरॉन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे आणि इकडे घेऊ नंतर काय, फ्लोरीन. ठीक आहे. 1 2 3 4 5 हे एका पिरियडचे एलिमेंट्स आहेत, सगळ्यांनाच माहिती आहे. एकाच पिरियड मध्ये येणारे एलिमेंट्स आहेत हे. ऑफकोर्स ग्रुपिंग वेगवेगळी आहे, यांची ग्रुपिंग वेगवेगळी आहे. चला मित्र, काय करा आता, याचा ॲटॉमिक नंबर लिहा. 5 6 7 8 आणि 9. ठीक आहे. ॲटॉमिक नंबर लिहिल्यानंतर आपण काय करू, याचं कॉन्फिगरेशन करू या सगळ्यांचं. आणि मी तुम्हाला पहिलेच म्हणले, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज द फंडामेंटल बेस ऑफ द पिरियोडिक टेबल. याला पिरियोडिक टेबल येऊन गेला. ओके, बघा 1 मिनिट, रेकॉर्डिंग चालू आहे की नाही चेक करा. चला बघा, कारण माझा एक व्हिडिओ शूट करताना एक पूर्ण व्हिडिओ लमसम झाला. कमीत कमी मी 1 तास करत बसलो, पूर्ण या चॅप्टरचं सगळं जोडून गेलं. सो दॅट्स वाय मी एक चेक करत बसत आहे. सॉरी फॉर दॅट मित्र. बघा, हे कॉन्फिगरेशन करू. याचं कॉन्फिगरेशन केल्यावर हे रब करू काय करतो बघा मित्रांनो. बघा इकडचं रब करतो जरा, कारण की तेवढं काय तुम्ही नोट केलंच असावं एवढ्या वेळेत चेक करेपर्यंत. चला आता कॉन्फिगरेशन स्टार्ट करू आपण. मी जे बोरॉनचं कॉन्फिगरेशन केलं, किती ना बोरॉनचं कॉन्फिगरेशन, बोरॉन 2,3. ठीक आहे. आणि मी कार्बन घेऊ, ऑक्सिजन घेऊ, नायट्रोजन घेऊ. बजारा इतकेच तुम्हाला एक्सप्लेनेशन. पुढचं तुम्ही नायट्रोजन आधी घ्यायला पाहिजे ऑक्सिजनच्या, कोई बात नाही, सेम आहे. नाही सेम नाहीये, जरासं मागं पुढं होईल. 2,4 2,5 आणि 2,6. आलं कॉन्फिगरेशन, समजलं? ठीक आहे. सर, ज्यावेळेस आपण ग्रुप्स मध्ये वरून खाली येत होतो, सरळ ऍटम मध्ये एक शेल काय होत जायची, वाढत जायची. त्यामुळे साईज काय व्हायची, वाढायची एका याच्यामध्ये. जसं आपण ग्रुपमध्ये वरून खाली आलो बघा, सरळ सीएल नंबर काय व्हायचा, वाढत जायचा. त्यासाठी एक ऑर्बिट एक्स्ट्रा वाढायची. ऑर्बिट वाढले की डिस्टन्स वाढायचं, त्यामुळे साईज काय व्हायची, वाढायची. मग साईज वाढले की सरळ काय वाढणार, ऑर्बिट वाढले की सरळ रेडियस वाढणार. रेडियस वाढले की सरळ काय होणार, साईज वाढणार. पण इथं तुम्ही बघसाल की या सगळ्या ऍटम मध्ये सेम नंबर ऑफ शेल्स आहेत. कार्बन घ्या, बोरॉन घ्या, एकच आहे. तर इथं सपोज जर मी बोरॉन आणि कार्बन मध्ये पाहिलं तर इथं फर्स्ट शेल झाली 2 इलेक्ट्रॉन, तिथं सगळ्यामध्ये कॉमन असणार. पण ही जी सेकंड शेल आहे आता व्यवस्था आहे का ही, आणि सेम इथं जर मी कार्बन घेतला, कार्बनची फर्स्ट शेल मी खूप एकदम ब्रीफली एक्सप्लेन करायचा प्रयत्न करत आहे, कारण की हा सायंटिफिक रिझनला विचारले जाते आणि हेच पुढे आहे मोस्टली. तर माझ्या पहिल्या याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन गुंतले, 2 याच्यामध्ये इलेक्ट्रॉन घेऊन आले, जाऊन बसतात माझ्या पहिल्या ऑर्बिटमध्ये, आणि याच्यात 3 आले. तर 1 2 3, आणि याच्या सेम ऑर्बिट मध्येच, दॅट इज सेकंड ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आले, तर 4 इलेक्ट्रॉन्स आले. बघा, ही पण सेकंडच ऑर्बिट आहे आणि ही पण सेकंडच ऑर्बिट आहे. असं काय झालं असेल लेफ्ट टू राईट जाताना, जेणेकरून साईज कमी होत चालली, डिक्रीज होत चालली साईज? सिंपल, न्यूक्लिअर अँड एक्सटर्नल जे काही तुमच्या ऑर्बिट आहेत यांच्यामध्ये एक्झिस्ट झालेला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दॅट इज तुम्ही न्यूक्लियर फोर्स म्हणू शकता आपण त्याला. यस, 2 गोष्टीमध्ये, कारण की न्यूक्लियसवर काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतं. या न्यूक्लियसचा पॉझिटिव्ह चार्ज बघा, न्यूक्लियसचा पॉझिटिव्ह चार्ज या निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्सच्या ऑर्बिटला
स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न म्हणजे काय, स्वतःकडे ओढ असतो, पुल. आणि ऑफकोर्स बघा, जेवढा न्यूक्लिअर चार्ज वाढेल या सेम नंबर ऑफ ऑर्बिट मध्ये जर न्यूक्लिअर चार्ज जर वाढत गेला, आता बघा इथे न्यूक्लिअर चार्ज वाढला, कार्बनवर न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे कारण याच्यामध्ये किती प्रोटॉन आले, आता 4 प्रोटॉन आले. याच्यामध्ये किती होते, पहिले 3च होते. आणि इलेक्ट्रॉन पण इकडे किती होते, 3 इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत होते. हे इलेक्ट्रॉन आहे, 3 इलेक्ट्रॉन. मग मला सांगा, या 3 इलेक्ट्रॉन, या 3 प्रोटॉनिक चार्जचा 3 इलेक्ट्रॉनवरचा फोर्स जास्त असेल का, या 4 प्रोटॉनचा 4 इलेक्ट्रॉनचा फोर्स जास्त असेल? ऑब्व्हियसली सर, सेम ऑर्बिट मध्ये जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर ऍड होत असतील तर न्यूक्लिअर फोर्स हे दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे न्यूक्लिअरचा, त्या शेलला स्वतःकडे ओढायचा प्रयत्न करतो. म्हणजे सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तुमचे प्रेझेंट आहे सेम नंबर ऑफ शेल मध्ये. आता जर मी एकदम लास्टचा आपण हे म्हणलं, फ्लोरीनला म्हणलं आपण, फ्लोरीन साईज तर सगळ्यात छोटी असणार. कशामुळं, कारण याच्या न्यूक्लियस मध्ये खूप जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत. किती इथं 9 प्रोटॉन्स आहेत. आणि 9 प्रोटॉन्स हे बॅलेन्स करून आहेत. बघा, हे 2 इलेक्ट्रॉनला तर स्वतः जवळ वळलंच, पण तुम्ही बघा लास्टची जी ऑर्बिट आहे का, ही लास्टच्या ऑर्बिट मध्ये जरा छोटी काढते समजण्यासाठी. बघा कशामुळे, कारण की लास्टच्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स काय आहेत मित्र हो, बघा सेम सेकंड ऑर्बिट आहे. 1 2 3 4 5 6 हे 7. तर जे काही न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे यांचा काय होतो, वाढतो. त्यामुळं साईज काय होत जाती, डिक्रीज होत जाते. बघा, आणि याच्याकडे 4च होते इलेक्ट्रॉन, त्यामुळे न्यूक्लियस 4च इलेक्ट्रॉनवर फोर्स लावायला, तेवढा जास्ती फोर्स नसणार. त्यामुळे ही ऑर्बिट तेवढी ओढल्या जाणार नाही. ही तर 3च आहे म्हणून तिघांवर फोर्स लागायला, त्यामुळं ही पण तेवढी ओढल्या जाणार नाही. बट सर, इथं 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे 7 इलेक्ट्रॉन्स हे 9 प्रोटॉनिक इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढत आहेत. त्याचाच अर्थ काय, ती अजून जवळ येईल. दॅट्स वाय एकदम इकडचे एलिमेंट पिरियड्स मधले, एकदम राईट साईडचे एलिमेंट्स पिरियड मध्ये साईज मधले सगळ्यात छोटे एलिमेंट्स असतात. आय होप तुम्हाला समजलं असेल. बघा, नोट करायचं काही नोट करून घ्या आणि तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, चला बघा, घेतलं स्क्रीनशॉट. गुड. बघा आता याला लिहायचं कसं, खूप सोपं आहे, येणं काय आवड नाही. इंग्लिश आली पाहिजे जराशी, आणि आपल्या मराठी मातृभाषेच्या पोरांना तीच प्रॉब्लेम आहे, इंग्लिश येत नाही. आणि ऑफकोर्स माझी सुद्धा इंग्लिशमध्ये लिहिताना जरा फार स्पेलिंग मिस्टेक होतील मित्र हो, आणि त्या कन्सिडर करा. अक्षर तेवढं माझं कसं आहे, डिजिटल बोर्ड मी याच वर्षी यूज करत आहे, नाही तर मला पेन सवय आहे. खूप चांगलं अक्षर आहे माझं, पेन खूप सुंदर आहे, एवढं सुंदर आहे की तुम्हाला काय सांगू आता. चला बघा, while moving in a period from left to right the atomic size of element decreases. समझ में आया सर? रिझन बताओ, वाय असं होते काय? आताच रिझन पूर्ण सांगितलं, पण एवढं मोठं रिझन आपण एक्झामिनरला समजून सांगणार आहात का? नाही, पॉइंट वाईज बघू की कसं असेल. चला बघा, सगळ्यात पहिले सांगायचं, while moving in a period elements of same number of period have same period same number of period म्हणजे सेमच असणार ना, same number of शेल्स. ठीक आहे, सपोज 3 नंबरचं पिरियडचे एलिमेंट आहेत, तर सगळ्या पिरियड मधल्या एलिमेंट मध्ये किती शेल्स असतील? 3च असतील, कारण की सेम नंबर ऑफ पिरियड्स असतात. ठीक आहे, सेकंड गोष्ट की मूव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट ए न्यू electron get added to next element from its preceding element. याचा काय मिनिंग आहे? जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो, एक नवीन इलेक्ट्रॉन ऍड होते सेम नंबर ऑफ शेल मध्ये. सेम नंबर ऑफ शेल करायचा, सेम नंबर ऑफ शेल टू नेक्स्ट एलिमेंट फ्रॉम इट्स प्रिसिडिंग. जे काय अलीकडच्या एलिमेंट मध्ये सपोज जर मी म्हणत आहे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर येणाऱ्या पुढच्या एलिमेंट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स होतील? 3 होतील. सेल नंबर काय सेमच आहे,
सेल नंबर काय सेमच आहे, एक असेल तर हे पण एकच असेल. एक्झाम्पल सांगू ना, 3 धरू, हे पण 3, तर 3च असेल ते. त्यामुळं यामुळं काय होतं, इलेक्ट्रॉन ऍड झाल्यामुळं काय होणार, इलेक्ट्रॉनिक ऍड झाल्यामुळं बघा, the net electrostatic force of attraction between nucleus and outermost shell of electron increases. Due to this, atomic size decreases, or due to this radius decreases, and that's why while moving from left to right in a period, atomic size decreases. I hope तुम्हाला ही गोष्ट समजली असेल चांगल्याच प्रकारे. ठीक आहे, चला नोट करावं, घ्या स्क्रीनशॉट.